परमेश्वराचे वचन फार अनमोल आहे. परमेश्वराच्या वचनामध्ये फार सामर्थ्य आहे. परमेश्वराच्या शब्दाने सर्व काही निर्माण झालेलं आहे. परमेश्वर बोलला आणि सर्व जग अस्तित्वात आलं, कारण परमेश्वराच्या शब्दामध्ये एक अद्भुत शक्ती आहे. आणि म्हणूनच आज स्वतः प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, एक वेळ आकाश व पृथ्वी नाहीशी होईल, परंतु मी बोललेले शब्द, माझे वचन कधीही नष्ट होणार नाही. त्याच्यामधील एक टिंब किंवा काना किंवा मात्रा देखील बदलणार नाही, कारण माझे शब्द हे जिवंत आहेत, सजीव आहेत, निर्जीव नाहीत. एका बी प्रमाणे आहे जे बाहेरून आपल्याला निर्जीव वाटते, परंतु जेव्हा ते जमिनीमध्ये जाते तेव्हा ते कार्यशील होते. त्याचप्रमाणे एकदा मनुष्याच्या हृदयामध्ये खोलवर गेलेला देवाचा शब्द हा भरपूर पीक आणत असतो, कारण देवाचा शब्द हा क्रियाशील आहे. देवाचा शब्द हा सजीव आहे. आणि तेच आजचा शुभवर्तमान आपल्या सर्वांना सांगत आहे. कितीतरी वर्षा अगोदर बायबल लिहिण्यात गेलेला आहे. कितीतरी वर्षा अगोदर प्रभू येशूचे शब्द शिष्यांच्या कानावरती पडलेले होते. आणि प्रभू येशूच्या पुनरुत्थानानंतर फार वर्षानंतर बायबल लिहिलं गेलेलं आहे. तरी सुद्धा बायबलच्या प्रत्येक शब्दामध्ये अजून देखील आपल्याला सामर्थ्य जाणवते. जेव्हा जेव्हा बायबलचा शब्द वाचला जातो तेव्हा तेव्हा मनुष्याच्या मनातील भीती निघून जाते. मनुष्याला जगण्याची नवीन जणू काही संधी मिळत असते. मनुष्याचा आत्मा उल्हासित पावत असतो. मनुष्याचं निर्जीव झालेलं शरीर आणि आत्मा परत एकदा क्रियाशील आणि सजीव होत असते, कारण परमेश्वराचा शब्द हा सामर्थ्यवान आहे, शक्तिवान आहे. त्याच्यामध्ये भरपूर अशी शक्ती आहे. आणि म्हणूनच आज प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शब्दाचे महत्व आपल्याला सांगत आहे. एक वेळ आकाश आणि पृथ्वी नाहीशी होईल, परंतु माझे वचन कधीही नाहीशी होणार नाही. आणि म्हणून जेव्हा जेव्हा आपण अपसेट होतो, जेव्हा जेव्हा आपण मार्ग गमावून बसतो, जेव्हा जेव्हा आपण जीवनामध्ये ड्रायनेस फेस करतो, जेव्हा जेव्हा आपण जीवनामध्ये जीवन नकोसे होते, जेव्हा संकट वेदना येतात, तेव्हा जर परमेश्वराच्या वचनावरती आपण मनन चिंतन करीत असलो तर आपल्या मनातील भीती नाहीशी होते. आपल्याला थकल्या मनाला जणू काही एक विसावा मिळत असतो, कारण परमेश्वराचं वचन हे सजीव आहे, दुधारी तलवारीप्रमाणे आहे. ते मन आत्मा यांना पूर्णपणे भेदून जाणारं आहे आणि आपल्या जीवनामध्ये ते वेगवेगळ्या प्रकारे कार्य करत असते. आज प्रभू येशूच्या या शब्दावरती पूर्णपणे विसंबून राहूया. या शब्दाला आपल्या जीवनामध्ये अविभाज्य किंवा महत्वाचं स्थान देऊया. आणि जी व्यक्ती परमेश्वराच्या वचनाप्रमाणे करते, परमेश्वराचं वचन आपल्या जीवनामध्ये जपून ठेवते, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये भरपूर पीक येत असते. आज परमेश्वराचं वचन आपल्या जीवनामध्ये नेहमी दिव्याप्रमाणे तेवत राहावं म्हणून आपण विशेष कृपादान मागूया. आमीन.